गुड मॉर्निंग. आज मी तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी शेअर करणार आहे जी मला आत्ताच सुचलेली आहे. हे मी मका आहे, एक अख्खं मक्याचं कणीस घेऊन ते कट करून घेतले सुरीनी आणि त्याच्यामध्ये हळद, मीठ आणि लाल तिखट आणि 2 मिरच्या घातलेल्या आहेत. आता हे मी हलवून घेणार आहे आणि सोबतच इथे तुम्हाला दिसत आहेत ही 3 अंडी आहेत. हे मी मिश्रण ऑमलेटचं तयार करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग आपण जसं ऑमलेट बनवतो तशाच पद्धतीचं ऑमलेट बनवणार आहे. अगोदर हे पहिलं अंडी मिक्स करण्याच्या अगोदर हे मिक्स करून घ्यायचं. आपण कांद्याचं ऑमलेट करतो तसंच करायचं. कांद्याचं ऑमलेट करताना पण मी असंच करते. आधी कांद्याला हळद, तिखट, मीठ जे असेल ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्यात अंडी फोडून इकडे तवा पण तापत ठेवलेला आहे एकीकडे. आपण पाहू शकता की ही जी 3 अंडी होती इथे ही मी याच्यामध्ये फोडून हे मिश्रण मिक्स केलेलं आहे आणि आता हे चांगल्या पद्धतीने जरा अजून फेटून घ्यायचे व्यवस्थितपणे आणि त्यानंतर ह्याचं ऑमलेट बनवायचं आहे. याच्यामध्ये तुम्ही मक्याच्या ऐवजी कधी कांद्याची पात पण वापरू शकता. मी कांद्याची पात वापरून पण ऑमलेट बनवते. आता हे ऑमलेट मी तव्यावरती सेट करणार आहे. तुम्ही पाहू शकता हे माझं ऑमलेट आता मी तव्यावर सेट केलेलं आहे. थोड्या वेळाने आपण जरा नेहमीप्रमाणे पलटी मारणार आहोत. जर गरज वाटत असेल तर तुम्ही ह्याच्यावरती झाकणही ठेवू शकता तुमच्या आवश्यकतेप्रमाणे. आपण पाहू शकता माझं हे ऑमलेट मी जस्ट आत्ताच पलटी मारलेलं आहे आणि आता ते थोड्या वेळाने तयार होईल खाण्यासाठी. याच डब्यात नेणार आहे हे ऑमलेट